राज्य में तीसरी आघाड़ी ने आगामी विधानसभा चुनाव को लेकर अपनी हलचलें तेज कर दी हैं। इसी कड़ी में छत्रपति संभाजी नगर में बैठक के लिए पहुंचे परिवर्तन महाशक्ति के सभी नेताओं ने अस्पताल पहुंचकर मनोज जरांगे पाटिल से मुलाकात भी की। 9 दिनों के अनशन समाप्ति की घोषणा के बाद मनोज जरांगे पाटिल छत्रपति संभाजी नगर के निजी अस्पताल में अपना इलाज करवा रहे हैं। इसी बीच आज छत्रपति संभाजी नगर में बैठक के लिए पहुंचे परिवर्तनवादी महाशक्ति के सभी नेताओं ने अस्पताल पहुंचकर जरांगे के स्वास्थ्य के बारे में पूछताछ की। इस मौके पर संभाजीराजे भोसले, विधायक बच्चू कडू, राजू भाऊ शेट्टी, शंकर अण्णा धोंडगे आदि उपस्थित थे। एकदम स्ट्रिक्ट राहा, बाकी काय पुढचं पुढे आहे नाही शकत, तुम्हाला काय पुढे करायचं करा, पण आता हे जो पूर्ण रिपोर्ट नॉर्मल होत नाही लोकांना अजिबात इथं हलायचं नाही। तुम्ही थोडं अजिबात लोकांना स्ट्रिक्टलीच केलं, हो ना, नाही स्ट्रिक्टलीच केले। आता 4-5 जेवढे मोजकेच लोक आहेत डॉक्टर तुम्हीच मला शब्द नाही, मी पण त्यांचं ऐकायचं नाही, मी ऐकतच नाही ह्यावेळेस तर बिलकुल नाही। एवढं डाऊन मी आज पण बघितलं नाही, ह्यावेळेस आम्हीच म्हणजे थोडस केअरफुली आहे, ह्यावेळेस आम्ही जास्त केअरफुली आहे, कारण की रोजच्या हर वेळेस पेक्षा ह्यावेळेस थोडीशी खूपच जास्त डाऊन आहे कंडिशन। दरवेळेस आम्ही ज्यूस सुरू करतो तर इझिली त्यांना हे पण होतं, पण अधिक ताकदीनं लढाई लढता येईल, त्यांनी त्यांची काळजी घ्यावी आणि डॉक्टरांनी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा, मला वाटतं खास करून प्रेस, त्यांनी सुद्धा तुमचा एक फार महत्त्वाचा वाटा आहे त्याच्यामध्ये, तुम्ही सुद्धा ते काळजी घेतली पाहिजे। वर्चुअल तुम्ही आंदोलन केले, तुम्ही उपोषण केली, काय अवस्था जातो माणूस? मी एकच डाव 11 दिवसाचं उपोषण केलं होतं आणि तेव्हापासून ठरवलं उपोषण करायचं आणि दुसऱ्याला उपाशी ठेवायचं। तर कारण आपण तंदुरुस्त असलं तरच आपण लढू शकतो। मी पाटलांना पण विनंती केली होती की उपोषण हा मार्ग तुम्ही आता नाही घेतला पाहिजे। उपोषण करायला लावणं ही सरकारची चूक आहे। त्यांच्यावर संवाद साधून लवकर एका वर्षामध्ये 6-7 वेळा उपोषण करायला लागणं हीच मोठी गंभीर बाब आहे। आणि अशा सरकारचा बेफिकीरपणा किती आहे किंवा शब्द कसं सरकार बदलत जातं जेणेकरून विश्वासघात झाल्यामुळे किंवा फसवणूक झाल्याची भावना झाल्यामुळे ते पुन्हा उपोषण करतात, हे चुकीचं आहे आणि सरकारनं खरं तर असं करायला पाहिजे।